सांगा. मांडा खायचा का? नमस्कार. मांडा खायचा का? गरुड झेप प्रतिष्ठान गरुड झेप प्रतिष्ठान नाशिक. मी डॉक्टर संदीप श्रीधर भानवसे, संस्थापक अध्यक्ष. 25 मार्च 2018 ह्या दिवशी माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने वाहतूक सुरक्षा आणि पर्यावरण रक्षा अभियान नाशिकमध्ये सुरू केलं. आज 3 मार्च 2026 जवळजवळ 8 वर्ष आपल्याला ह्या उपक्रमाला अभियानाला होत आलेले आहेत आणि आजपर्यंत 23 जागतिक विक्रम नोंदवले गेलेले आहेत. गरुड झेप प्रतिष्ठान या संस्थेच्या नावावर जसे आमचे सागर बोडके आहेत, आत्ता मगाशी आमच्या भगिनी अंजना प्रधान होत्या, असे अनेक दिव्यांग जे जोडले गेलेले आहेत गरुड झेप प्रतिष्ठानचे. यांच्या नावावर, सागरच्या नावावर 7 जागतिक विक्रम आहे, अंजनाच्या नावावर जागतिक विक्रम आहे. आज संस्थेकडे माझ्या व्यतिरिक्त जवळजवळ 55 गिनीज बुकचे वर्ल्ड रेकॉर्ड्स आहेत. आणि गरुड झेप काय करतं तर प्रबोधनाचं सगळ्यात मोठं काम करतं. शाळामध्ये, कॉलेजमध्ये सातत्यपूर्ण व्याख्यानं देत असतो आणि जनजागृती करत असतो. त्यानंतर आता हा नवीन एक उपक्रम जवळजवळ आता 8 वर्ष पूर्ण झालेले आहेत. गड किल्ल्यांवर आम्ही युवा वर्गाला घेऊन जातो. हे सगळे आम्हाला त्याच्यामधनं जोडले गेले. शिवरायांवर खऱ्या अर्थाने भक्ती कशी करावी तर फक्त भगवा घेऊन फिरायचं नाही, तर गड किल्ल्यांना भेटी द्यायच्या, गड किल्ल्यांची ती माती आपल्या भाळी लावायचं आणि गड किल्ल्यांची सेवा कशी करता येईल, डागडुजी कशी काय करता येईल हे शासनापर्यंत पोचवण्याचं काम गरुड झेप प्रतिष्ठान करत आहे. यावं आज आमचा दुसरा परिवार, आमचाच परिवार हिरवांकूर परिवार इथे आलेला आहे आणि आजच्या या शुभ दिवशी जागतिक विक्रमामध्ये ते सुद्धा सहभागी होत आहेत. निलय बाबू शहा, कीर्ती शहा, आमच्या ताई या. ठीक आहे. आणि रस्ते वाहतूकविषयी तुम्ही काय जनजागृती करीत आहात? आता 25 मार्च 2018 हे मी जेव्हा शब्दप्रयोग केले त्या काळामध्ये मी तसं म्हणाल तर गेले 24 वर्ष म्हणजे 2 कुंभमेळे होऊन गेलेले, आता हा तिसरा आहे. 2 कुंभमेळ्यांपासून पोलीस डिपार्टमेंटला निःशुल्क काही विषय शिकवतोय. पोलीस डिपार्टमेंट सहकार्य करायचं, पण जेव्हा रवींद्र कुमार सिंगल आले त्यांनी एक आत्मीयतेचा हात पुढे केला, जाणून घेण्याचा प्रयत्न केला, शिक्षण विचारलं आणि जेव्हा मी माझं शिक्षण सांगितलं त्यांना खूप आश्चर्य वाटलं की एवढं उच्च शिक्षण झालेली व्यक्ती आपल्याशी आज संवाद करते आणि पोलीस डिपार्टमेंटला निःशुल्क शिकवते. तेव्हा त्यांनी वाहतूक सुरक्षेचा येणारा काळामध्ये प्रश्न याच्यावर आमचा संवाद झाला आणि ही सगळं गोष्ट 2018च्या जानेवारीमधली होती. मी त्यांना सांगितलं की आपण मार्च महिन्यापासून काहीतरी उपक्रम निश्चित करूया आणि त्यांनी होकार दिला आणि 25 मार्च हा माझा वाढदिवस, त्या दिवसापासून आम्ही हा उपक्रम सुरू केला. नाशिकमधल्या 800 ब्लॅक स्पॉट म्हणजे अपघातजन्य जागा, जसा आता हा जो सर्कल आहे किंवा द्वारका सर्कल ह्या अपघातजन्य ब्लॅक स्पॉटमध्ये मोडणारे आहे, जिथे अनेक रस्ते फुटतात आणि सिग्नल नसते यंत्रणा, त्याला ब्लॅक स्पॉट म्हटलं जातं. आणि अशा यंत्रणांवर आमचे कर्मचारी म्हणण्यापेक्षा आमचे सहकारी हातामध्ये बोर्ड घेऊन लोकांशी जनजागरण करत होते. ही गोष्ट मी ज्या कंपनीकरता पुणे एकेकाळी प्रचंड काम केलं, टाटा ग्रुप, तर त्यांच्या काही अधिकाऱ्यांबरोबर मी ही चर्चा केली की मी असा एक उपक्रम नाशिकमध्ये करतो आहे. ते म्हणाले मग TCSशी संवाद करा ना तुम्ही. मी म्हटलं मी करण्यापेक्षा जर तुमच्या माध्यमातून तुम्ही उच्चपदस्थ अधिकारी आहेत, जर तुम्ही कोणाशी संवाद करून दिला तर मला अधिक बरं वाटेल. आणि टाटा पॉवरच्या मोठ्या अधिकाऱ्यांनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या अधिकाऱ्यांशी संवाद केला आणि त्यांची टीम 3 महिन्यानंतर म्हणजे जवळजवळ 100 दिवस झाल्यानंतर, 90 दिवस झाल्यानंतर आमच्याकडे आली आणि ते म्हणाले सर काय करायचं सांगा आम्हाला, आमच्याकडे 2 दिवस आम्ही तुमच्याकरता इथे आलेलो आहोत. तर मी त्यांना साधा प्रश्न विचारला की आमच्या नाशिकमध्ये येणाऱ्या काळामध्ये वाहतुकीचा प्रश्न होऊ शकतो, पण आजचं वास्तव काय आहे रस्त्यावरचं हे आपल्याला मोजायचं आहे, याचा सर्व्हे करायचा आहे. त्यांचे सगळ्या टीमने आणि आमचे मित्र आणि इतरही काही तज्ज्ञ असे एकत्र मिळून आम्ही सर्व्हे केला. तो सर्व्हे असा होता की 100 गाड्या जेव्हा जात तेव्हा 10च लोक वाहतूक सुरक्षा नियमांचं पालन करत, म्हणजे कार चालवणारे असतील, हे मी 2018चं सांगतोय तुम्हाला. त्यावेळेस ते कारमध्ये सीट बेल्ट लावायचे, पण बाजूला बसलेला माणूस लावत नव्हता, पाठीमागचे बसणारे सुद्धा लावत नव्हते.
हेल्मेटचं प्रमाण खूप कमी होतं. रस्त्याने चालताना लोक मोबाईलवर बोलायचे, हॉन्किंग करायचे. म्हणजे आपला काय म्हणू आपण त्याला, हॉन्किंगला काय मराठी शब्द आपण, हॉर्न वाजवणे. हॉर्न हे इंग्लिशच शब्द आहे, पण जो काही आहे तो वाजवायचे आणि गोंगाट व्हायचा. तर असा हा अभ्यास झाल्यानंतर मात्र 6 वर्षानंतर ध्वनी प्रदूषणच होतं. अगदी खरं आहे ते. 6 वर्षानंतर पुन्हा टाटा कन्सल्टन्सीचे लोक आले आणि त्यांनी जेव्हा सर्वे केला तर 100 गाड्या गेल्यानंतर मात्र हे प्रमाण, वाहतूक सुरक्षा नियमांचं पालन करण्याचं प्रमाण मात्र 70% गेलेलं होतं. आणि आम्हाला आमच्या कार्यावर आपण जे करतोय, आपणच आपली पाठ थोपटून घेणे म्हणतात तसा प्रकार झालेला होता की आपणच आपलं कौतुक करायचं. आपण चांगलं काम करतोय, कुणी आपलं कौतुक करो न करो, आपण समाजाकरता चांगलं काम करतोय. आणि त्यांनी ते लेखी दिलं की आम्ही पूर्वी जेव्हा सर्वे केला 2018मध्ये, तेव्हा मात्र आम्हाला 10च लोक आम्हाला नियमांचं पालन करताना पाहिलं. पण ह्या 6 वर्षामध्ये हे अभियान राबवलं गेलं. पोलिसांनी देखील त्यांचं कर्तव्य ते करतातच आहे, पण समाज म्हणून किंवा एखादे NGO म्हणून आम्ही जेव्हा हे कार्य केलं तेव्हा ते 60-70% वाढलेलं पाहिलं. आणि म्हणून मग त्यांनी आम्हाला विचारलं की हे आता तुमचा उपक्रम तुम्ही केव्हा थांबवणार. कारण की तसं पाहिलं तर, कारण ते पण एक मला मेल मिळालेली या वर्ल्ड रेकॉर्ड हाऊसकडनं की एखादा वर्ल्ड रेकॉर्ड झाल्यानंतर लोक थांबून जातात, दुसरं काहीतरी करतात, म्हणजे परत त्या कामाकडे वळत नाही. पण आज आपण आपलंच रेकॉर्ड सातत्यपूर्ण 23व्या वेळा तोडलेलं आहे आपण. आता हे का बरं तोडलं, कारण की आजही 0 अपघात कुठे बघायला मिळत नाही. आजही आपल्याला नाशिकमध्ये अपघात होताना बघतात, फॅटल ॲक्सिडेंट म्हणजे अपघातामध्ये एखाद्याचं प्राण जाणं, असंही आपल्याला बघायला मिळतं आहे. माझ्या ह्या 8 वर्षाच्या उपक्रमामध्ये मला 24 लोक गतप्राण झालेले पाहिलेले आहेत मी. त्या काळामध्ये मी आपली ॲम्ब्युलन्सचा नंबर काय होता मी विसरलो होतो, 101ला फोन करायचो. पण यायला कधी कधी 16 मिनिट 17 मिनिट जायचे. मग त्याला इथेच कुठेतरी अपघात झाला आहे, त्याला उचलायचं, सिव्हिलमध्ये घेऊन जायचं आणि नंतर पोलिसांच्या बरोबर पण संवाद करावा लागायचा, अपघात कुठे झाला, काय झाला. आणि त्या डॉक्टरांनी नंतर येऊन आमच्याशी संवाद करायचा की सर 5-10 मिनटं जर तुम्ही लवकर आले असते तर माणसाचा प्राण वाचला असता. त्याला ते शब्द वापरायचे, गोल्डन आवर, इफ यू वूड हॅव कम इन गोल्डन आवर, म्हणजे अपघात झाल्या जर तुम्ही घेऊन आले असते तर ह्या माणसाचा प्राण वाचवता आला असता. त्या काळापासून मग आम्ही काय करायला लागलो, इथेच आमची जी 4 व्हीलर आहे ती इथे लावायचो. आणि अपघात झाला की रक्त लागेल गाडीला, काय होईल, पण त्याचा जीव वाचवायचा अशा हिशोबाने आम्ही त्याला आतमध्ये टाकायचो आणि सिव्हिलला घेऊन जायचो. असे जवळजवळ 16 लोकांचे प्राण वाचवले गेले. म्हणून मला आज असं सांगायला वाटतं की कधी असे जिथे ब्लॅक स्पॉट आहेत तिथे ॲम्ब्युलन्स सर्व्हिस जवळ असली पाहिजे. अपघात होऊच नाही हेच आपलं स्वप्न आहे. आणि भविष्यामध्ये बघूया, आपलं हे सातत्यपूर्ण काम चालू आहे. आणि हेच उत्तर आम्ही त्या गिनीज बुकला कळवलं की अंटिल माय लास्ट ब्रेथ, शेवटच्या श्वासापर्यंत हे कार्य आम्ही हातामध्ये घेणार. जसं हिरवांकूर परिवार आज सगळीकडे काय करत आहे तर नाशिक हिरवगार व्हावं, भारत हिरवगार व्हावा हे एक स्वप्न पाहिलेलं आहे. आणि सगळ्यांना स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक, चांगलं नाशिक, स्वच्छ पाणी, स्वच्छ हवा हे स्वप्न बघणारे ध्येयवेडे लोक इथे आलेले आहेत आज. मी आता ह्या निमित्ताने विनंती करतो की हिरवांकूर परिवाराचे निलय बाबूंनी 2 शब्द बोलावे. सर्वांना हरित प्रणाम. अरे या ना, आज समाजामध्ये निस्वार्थपणे कार्य करणारे लोक अगदी हातावर मोजके, बोटावर मोजण्या एवढे लोक आहेत. प्रत्येकाला प्रत्येकाचा स्वार्थ, प्रत्येकाची रोजची दैनंदिनी क्रिया असते किंवा गरजेची असते. त्यातूनही संदीपजी भानुसेंसारखे लोक, उच्च शिक्षित लोक हे कार्य करतायत, जनजागृतीचं कार्य करता आहेत. आणि फक्त त्यांनी ट्रॅफिक करताच नाही तर पाणी, वृक्षारोपण, वृक्ष वाचवणे अशा अनेक विषयांवर जनजागृती केलेली आहे. आणि खरोखर समाजावर अशा लोकांचे उपकार आहेत की ते समाजाकरता करतायत. समाजाने जागृत व्हावं, सरकारी सिस्टमनी जागृत व्हावं आणि या गोष्टींना साथ द्यावा. आणि हे आपल्या भल्याकरता आहे, आपल्या पुढील पिढीच्या भल्याकरता आहे, हे प्रत्येकाने समजावं आणि अंगीकारावं. ही सगळ्यांना या निमित्ताने विनंती. धन्यवाद.